अध्यक्ष महाराज, पहिला मुद्दा असा होता अध्यक्ष महाराज की काल मराठवाड्यामध्ये जवळपास 3 जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के लागले. अध्यक्ष महाराज, अजूनही तिथं दहशतीचं वातावरण आहे. मला वाटलं की रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत सरकार काही निवेदन करेल त्या घटनेचं काय नेमकं आहे, काय स्थिती आहे. अजूनही मराठवाड्यामध्ये लातूर असेल त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये दहशत आहे. घरात लोक राहत नाही, पावसाचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकी वस्तुस्थिती काय याचं सरकारकडून निवेदन व्हायला पाहिजे होतं. अध्यक्ष महाराज, अजूनपर्यंत झालं नाही. 4 5 अध्यक्ष महाराज, जवळपास 4.8 डिस्कस पर्यंत त्याचं हादरे होते अध्यक्ष महाराज, आणि लोक घाबरून आहेत अध्यक्ष महाराज. आणि म्हणून सरकारने तातडीनं त्याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, काय परिस्थिती आहे. दुसरं अध्यक्ष महाराज, आपल्या महाराष्ट्रामध्ये नीट असेल, टीएटी असेल, एमपीएससी असेल, या सगळ्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला, लीक झाले पेपर वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. अध्यक्ष महाराज, त्याच्यात अनेक विद्यार्थ्यांची आत्महत्या केली. दादा, तुमच्या विभागाचा विषय होता आहे. आता नीट नाही, तुम्हाला मी सीएटी सांगतो. नीट तुमचं नीट नाही तर सगळे सुटले, कोणी सुटत नाही आहे, तुम्ही पण नाही सुटले. आता नीटमध्ये माझ्या मतदारसंघातली शामली लोकेश पसीने नावाच्या मुलीला 3 स्कोर कार्ड दिलेत आपण, 3. ते आता तिची आई आणि ती मुलगी तुमच्या दालनाच्या समोर बसलेली आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं की चाललं काय नाही, तुम्हाला विषय नाही, तुम्हाला लक्षात आणून दिलेला आहे. आणि या पद्धतीने किती असतील आता ते, त्या मुलीची आई आणि ती आता इथं आलेली आहे मुंबईत. मी तुम्हाला 3 स्कोर कार्ड पाठवतो. आणि या पद्धतीनं समजा मुलांच्या भविष्याशी खेळत असताना आपल्याला आता नीटच्या परीक्षेसाठी मिलिटरी लावावं लागतं. सरकार कॅपेबल नाही आहे मुलांचं परीक्षा घेण्यासाठी, पण अशा पद्धतीचं 3 स्कोर कार्ड तिचं भविष्य खराब करायला लागलं आपण. आणि म्हणून मी तुम्हाला 3 अध्यक्ष महोदयांच्याकडून पाठवतो आणि तातडीनं ते दुरुस्ती करून तिला ऍडमिशनची तयारी करून द्यावी. हो अध्यक्ष महाराज, काय सांगा, काय चाललं.